भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर आता सरकारने कडक पावलं उचलली आहेत। गृह मंत्रालयाने एक नवा आदेश काढलाय। त्या आदेशानुसार सर्वच राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी डिटेन्शन सेंटर उभारणं बंधनकारक केलंय। डिपोर्ट होईपर्यंत परदेशी नागरिकांना इथे ठेवलं जाणार, पण यासोबतच नवा कायदा परदेशी नागरिकांबाबत अनेक नवे नियमही घेऊन आलाय। हे नवीन नियम नेमके काय आहेत? डिटेन्शन सेंटर म्हणजे काय? कोणाला यामधून सूट मिळणार, कोणाला प्रवेश बंदी, सगळंच समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सगळ्यात सुरुवातीला पाहूया डिटेन्शन सेंटर म्हणजे काय। बेकायदेशीररित्या भारतामध्ये आलेले परदेशी नागरिक आता तुरुंगात नव्हे तर डिटेन्शन सेंटर मध्ये जातील। डिपोर्ट म्हणजे मूळ देशात परत पाठवण्यापर्यंत त्यांना या डिटेन्शन सेंटर मध्ये ठेवलं जाईल। कायद्यानुसार या सेंटर मध्ये कुटुंब वेगळं करणार नाहीत, वैद्यकीय सुविधा असतील, तसेच लहान मुलांसाठी आणखी काही सुविधा असतील। यामधून कोणाला सूट मिळणार आहे? अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन जे लोक 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतामध्ये आले आहेत त्यांना पासपोर्ट विजाची गरज नसणार आहे। तर नेपाळी आणि भूटानचे नागरिक काही अटींवर भारतात येऊ शकतात। त्याचबरोबर तिबेटी निर्वासित जे 1960 ते 2003 दरम्यान नोंदणीकृत झाले आहेत त्यांना मान्यता असणार आहे। त्याचबरोबर श्रीलंकन तमिळ जे 9 जानेवारी 2015 पर्यंत भारतात आले आहेत त्यांना देखील सूट मिळणार आहे। तसेच भारतीय सैन्य अधिकारी व कुटुंबिक शासकीय कामावर असतील तर त्यांना पासपोर्ट विजा न दाखवता ये जा करता येईल। आता कोणाला प्रवेश बंदी असणार आहे ते पाहूयात। दहशतवाद, हेरगिरी, राष्ट्रविरोधी कारवाया, खून, बलात्कार, बालतस्करी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या परदेशी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश मिळणार नाही। अंमली पदार्थांचा व्यापार, मानवी तस्करी, बनावट नोटा किंवा पासपोर्ट, क्रिप्टो रॅकेट, सायबर क्राइम आणि बालशोषण यामध्ये पकडले गेले तर भारतामध्ये प्रवेश मिळणार नाही। याशिवाय वीज, पाणी, पेट्रोलियम या क्षेत्रामध्ये परदेशी नागरिकांना नोकरी बंदी असणार आहे। गिर्यारोहण म्हणजे ट्रेकिंग यासाठी विशेष सरकारी परवानगी घ्यावी लागेल। एअरलाइन्स आणि कॅरियर्सची काय जबाबदारी असणार आहे? तर एखादा परदेशी नागरिक बोगस कागदपत्रांवर आला तर त्याला मूळ देशात परत नेण्याची जबाबदारी ही एअरलाइन्स किंवा जहाज कंपनीवर असेल। मात्र यामध्ये काही अपवाद आहेत। जर फसवणूक इतकी हुशारीने केली असेल की तज्ञांशिवाय कळणार नाही तर त्यामध्ये एअरलाइन्स निर्दोष असतील। प्रवासी लपून आला असेल आणि एअरलाइन्स त्याला परत न्यायला तयार असतील तर त्यांना दंड होणार नाही। फ्लाइट किंवा जहाज अनियंत्रित कारणांनी भारतात वळवलं गेलं असेल तर त्यांचा दोष नसणार आहे। काही रेल्वे किंवा रोड कॅरियर्स देखील कायद्यातून त्यांना मर्यादित सूट दिली गेली आहे। पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा बायोमेट्रिक आणि सीमेवरील कडक बंधन। BSF आणि कोस्ट गार्डला आदेश देण्यात आले आहेत की सीमेवर पकडलेल्या प्रत्येक परदेशी नागरिकांचा बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती ही ताबडतोब केंद्राच्या पोर्टलवर नोंदवायची। शक्य असेल तर त्यांना लगेच मूळ देशाकडे परत पाठवायचा। विजा किंवा OCI कार्डासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाने बायोमेट्रिक देणं बंधनकारक असणार आहे। डिपोर्ट होईपर्यंत परदेशी नागरिकांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल। म्हणजे थोडक्यात काय, भारतात बेकायदेशीरपणे राहणं आता जवळपास अशक्य झालंय। सरकारने सुरक्षा आणि नियंत्रणासाठी नियम कडक केले आहेत। या नवीन कायद्यामुळे काय बदल होतील असं तुम्हाला वाटतंय? या नवीन कायद्याचा परिणाम थेट देशाच्या सुरक्षेवर होईल का? सकारात्मक पद्धतीने होईल का? तुम्हाला काय वाटतंय? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।